चुकीचे प्रकार नकोसे प्रकार मात्र घडतात आणि मग ठपका पडतो तो आयोजकांवर. आयोजकांचं आयोजन परफेक्ट असतं, परंतु कुठेतरी प्रेक्षकांमुळे त्या स्पर्धेला गालबोट लागत असतं. तर याची काळजी घ्या. खरं तर प्रेक्षक वर्ग हो, तुमच्यासाठीच तर खरी तर ही स्पर्धा आम्ही ऑर्गनाईज केले, एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळावं सगळ्याच क्रीडा रसिकांना, आणि त्यासाठी सरपंच चषकाचं दमदार आयोजन खरं तर करण्यात आलं आहे. त्यामुळं आनंद घ्या. तर जाऊया आजच्या रात्रीमधील शेवटच्या मॅचकडे, ज्या ठिकाणी मीत 11 मोहो आणि त्यांच्या विरोधामध्ये संकेत स्पोर्ट्स साई या दोन संघादरम्यान मॅचला होईल सुरुवात. टॉस जिंकलाय तो मोहो संघानं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले. फिल्डिंग लावून घ्या, सलामीची जोडी पाठवा टीम साई. कालच्या रात्रीमधील शेवटचा सामना आपण पाहिला होता तो आर्यन ग्रुप चिरले आणि त्यांच्या विरोधामध्ये MMV धाकटी जुई संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 4 ओव्हर्समध्ये 30 धावा काढल्या होत्या. 31 करायच्या होत्या आर्यन ग्रुप चिरले टीमला आणि त्या धावा करू दिल्या नव्हत्या. आणि पहिल्या रात्री सुपर 3 मध्ये दाखल होणारा संघ ठरला होता. तर दुसऱ्या रात्री मात्र कोणता संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणार याची चर्चा आता रंगू लागले. मोहो की साई, याचं उत्तर मात्र काही मिनिटांमध्येच आपल्याला मिळणार आहे. परंतु प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजच्या रेससाठी असेल ही शेवटची मॅच. हे सुद्धा फार महत्त्वाचे कॅल्क्युलेशन्स आहेत. त्यामुळे सर्वोत्तम खेळ करावा लागेल. इकडे जे रेसमध्ये आहेत सर्वोत्तम खेळ, वैयक्तिक कामगिरी करून मॅच सुद्धा जिंकावी लागेल. कारण सुपर 3 पर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत मॅन ऑफ द सिरीज च्या रेसमध्ये तुम्ही येत नाहीयेत. संकेत मोकल आणि संदेश कावंड अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. आजच्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ केलाय दोनही संघांनी. खरं तर बॅटिंगमधून आपण पाहिलं तर संदेश कावंड असेल, प्रतीक मोकल असेल, अनिकेत मोकल असेल, तीनही फलंदाजांकडून चांगल्या धावा खरं तर झाल्या होत्या. शेवटचा सामना आहे, कोणता संघ मात्र पुढे जाणार याची चर्चा आता मात्र रंगू लागले. रोहित पाटे आलाय पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. आजच्या रात्रीमधील असेल शेवटची मॅच. शेवटच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. सुपर 3 साठी कोणता संघ क्वालिफाय होणार आणि तीच क्वालिफाईंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. संकेत मोकल आणि संदेश कावंड ही सलामीची जोडी. पहिला बॉल रोहित पाटेचा. पहिलाच बॉल कट केलाय, स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल चालला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धाबांकरता चौकार. बॉलवर दमदार सुरुवात झाली ती संकेत स्पोर्ट्स साई संघाची. फुल लेंथ होता, खोदून काढला ऑन साईडला मिड विकेटला. स्ट्राईक रोटेट करेल, सिंगल मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 5 नाऊ. 5 धाबा धाव फलकावर. 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये निदान 40च्या आसपास पोहोचावं लागेल. एक चांगली टोटल ठरते. बऱ्याचशा वेळेला आपण मॅचेस पाहिल्यात आज या स्पर्धेमध्ये 10च्या सरासरीने तुम्ही गेलं तर थोडंसं टेन्शन कमी होतं. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांना सुद्धा चांगलं पाठबळ मिळत असतं आणि तोच विचार आता मात्र फलंदाजीने करायला हवा. चांगला बॉल होता, इकडे मात्र खोलात टाकला होता, त्याला सन्मानपूर्वक खेळून काढलाय. समोर अगदी स्लिप ऑफच्या दिशेमध्ये सिंगल येते. एकेरी धाबेच्या मदतीनं धावसंख्या 6 वर. सरपंच चषक धुतूम दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि कालच्या रात्री आपण पाहिलं धाकटी जुई संघ. आजच्या रात्री कोणता संघ जाणार, उद्या सुद्धा
खूप चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. बॅक टू द बॉलर्स. कोणती धाव नाहीये. उद्या पहिल्याच मॅचमध्ये तुम्हाला घरच्या मैदानावर धुतुम संघ खेळताना दिसेल. उद्या नेरे संघ तुम्हाला खेळताना दिसेल. त्यानंतर पारगाव संघ असेल, कोपरोली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. कुंडेबहाळ, जासई, गव्हाण, वळवली असे 8 संघ उद्या खेळताना दिसतील. पाठेचा हा बॉल यावेळेस आडवा बॅटनं खेळून काढला ऑन साईडला. सिंगल मिळते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टोटल 7 वर 7 ऑन अ बोर्ड. टॉप एज लागले, बॉल हवेत आहे आणि झेल सोडलाय. सोपा झेल होता. प्रल्हाद शिंदे त्या ठिकाणी आहेत, परंतु हा अतिशय सोपा झेल होता. भूमीला दान झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना संख्या स्पोर्ट्स आई संघ धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 8. उकार आला होता, परंतु त्यानंतर पुढच्या 5 बॉलमध्ये रोहित पाटेनं फक्त 4च धावा खर्च केल्या. दहाची सरासरी डोक्यात ठेवावी लागेल साई संघाला निदान. समोर सुद्धा तेवढाच तगडा संघ आहे मोहो. मीत 11 नशीब शेठ बोईर ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. हर्षल पाटील येतोय. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट करून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडू कमी खेळावे लागतील. ॲटलीस्ट सिंगल रन्स धावफलक मात्र सातत्यानं हलता ठेवावा लागेल. आणखीन एक निर्धाव चेंडू, डॉट बॉल. हे थोडंसं टेन्शन वाढवतील, कारण महत्वाची मॅच आहे. इकडे जिंकला तरच मात्र सरपंच चषकाची एक ट्रॉफी मात्र मिळणार आहे आणि त्यासाठी मात्र बक्षीस प्राप्त हा सामना आहे. त्यामुळे दोनही संघ निदानाची रात्र जी जागवले त्या रात्रीचं चीज करण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही संघांकडून केला जाणार. चांगली सुरुवात केली हर्षलनं. लेफ्ट केला होता हा बॉल, सोडून दिलाय. पंचांची कोणती प्रतिक्रिया नाहीये, परंतु इकडे रेफर करण्यात आलंय. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. आता पाहूया व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू. ऑन द लाईन आहे असं पंचांचं म्हणणं आहे, त्यामुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू निर्धाव टाकले ते हर्षल पाटील आणि काय भन्नाट सुरुवात केली मी दिल्यावर मोहो संघासाठी दुसऱ्या षटकामध्ये. ड्राईव्ह केलाय समोर, लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक पुढे येतोय, सिंगल मिळेल. पहिल्यांदा रन येताना दिसले या ओव्हरमध्ये. संपूर्णपणे स्कोर कार्ड थांबवलाय तो हर्षल पाटीलच्या गोलंदाजीनं. दोन्ही सलामीवीर सुरक्षित जरूर आहेत, परंतु वेगानं धावा सध्याच्या घडीला त्यात जमवता येताना दिसत नाहीयेत.
जॉन टेकन फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मात्र दिलाय. हर्षल पाटीलला पहिला धक्का लागेल तो संघ स्पोर्ट्स साई संघाला. नऊ धावा धावफलकावर. मागच्या 10 बॉलमध्ये फक्त 5च धावा साई संघानं जमावल्यात. त्यामुळे काय टिचून बॉलिंग केले पहिल्यांदा रोहित पाटे आणि आता मात्र हर्षल पाटीलनं फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये आतापर्यंत दिले. प्रतीक मोकल मैदानामध्ये दाखल झाला. आज मात्र चांगला खेळ राहिला या फलंदाजाकडून, पण त्याच्याकडून सुद्धा बऱ्याचशा अपेक्षा असतील साई संघाला. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीने एक भन्नाट षटक मात्र पाहायला मिळालं ते मीत 11 मोह संघाकडून. हर्षल पाटीलने या ओव्हरमध्ये फक्त दिल्या धावा 2 आणि एक महत्वाचा बळी सुद्धा टिपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर साई संघ 1 गडी बाद 10. दहा धावा झाल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. त्यामुळे कुठेतरी थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय, परंतु एनर्जेटिक खेळ करावा लागेल. प्रतीक मोकल, संदेश कावण, अनिकेत मोकल मोठी नावं आहेत या संघामध्ये आणि तीनही फलंदाजांकडून चांगल्या धावा झाल्यात. पहिल्या सामन्यात 2 सामन्यामध्ये आपण पाहिला असेल, पण तो आता सध्याच्या घडीला चार्ज व्हावं लागेल. ऊर्जात्मक खेळ करणं आता मात्र गरजेचं बनलंय साई संघासाठी, कारण 10 धावा आल्यात पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. आता या 2 ओव्हर्समध्ये धावा आल्या नाही तर मात्र फार कठीण होऊ शकेल साई संघाच्या दृष्टिकोनातून हा सामना. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो हर्षद कडव. पहिलाच फुल टॉस भिरकावलाय. लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. बेस्टर प्रतीक मोकलच्या बॅटमधून षटकार. स्वागत केलंय कडवचं पहिल्याच बॉलवर षटकारानं. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन या बॉलची कंप्लेंट करावी लागेल. लगातारचा दुसरा षटकार. सुपर डान्स. 2 लगातार षटकार आले. त्याने टीमची धावसंख्या मात्र पोहोचवली ती जवळजवळ 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन अ बोर्ड. प्रेशर आता मात्र हर्षद कडववर. ओ कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. झेल टिपलाय आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय ऋषीच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होईल. प्रतीक मोकलला मैदान सोडावं लागेल. इकडे दुसरा धक्का संकेत स्पोर्ट्स साई संघाला.
विकेट डाऊन. सगळ्यात महत्वाची विकेट मात्र गमावले साई संघानं. चांगला प्रयत्न केला, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. स्ट्रोक चांगला होता, खरं तर कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात होता. त्याचमुळे प्रतीकला मात्र मागे फिरावं लागले. आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये चांगल्या रन्स त्याच्या बॅटमधून येताना दिसल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकल इन फॉर्म आहे, सातत्यानं धावा काढतोय आपल्या बॅटमधून आणि साईचं रन मशीन म्हणावं लागेल अनिकेत मोकलला. परंतु 2 षटकारानंतर सुटकेचा निश्वास टाकला असेल हर्षद कडवनं. विकेट प्राप्त केले तीही प्रतीक मोकलची. थोडं थांबायला हवं होतं प्रतीक मोकलनं. हाच विचार सध्याच्या घडीला साई संघाचे समर्थक सुद्धा करत असतील. अनिकेतचा फटका फसलाय, बॉल जास्त उंच गेलाय आणि झेल टिपलाय. हा मोठा हादरा बॅक टू बॅक टून. दोनही महत्वाच्या विकेट्स यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जातील. प्रतीक मोकलच्या पाठोपाठ फ्राई फोडू दिला नाहीये. अनिकेत मोकल 0वर बाद. दोन लगातार षटकार आणि 2 लगातार विकेट. क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. इकडे गोलंदाजानं आता मात्र कमबॅक केले. हर्षद कडव विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. नवीन फलंदाज आशिष मोकल 5व्या क्रमांकावर दाखल होत असताना धावसंख्या आहे ती 22. रन्स काढाव्या लागतील, ॲटलिस्ट 40 पर्यंत जावं लागेल साई संघाला, तरच या मॅच मध्ये काहीतरी घडेल. परंतु महत्वाच्या विकेट्स मात्र गमावल्यात. आशिष मोकल संधी मिळाले, इथे सुद्धा थोडासा मिसक्यूट झालाय. फटका हेच केलं वारंवार. इट्स अ विकेट हॅट्रिक. पहिल्या 2 बॉलवर षटकार आले म्हणून काय झालं, उरलेले चेंडू माझ्या हातामध्ये आहेत आणि ते चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन आणि इकडे विकेट हॅट्रिक प्राप्त केले ते हर्षद कडवनं. सुपर बॉलिंग. गेलेत आणि त्याचमुळे घात झालाय. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये हेच चित्र बऱ्याच वेळेला पाहायला मिळालं. मगाचा सामना कोणचा आपण पाहिला असेल, शेवटच्या बॉलपर्यंत रंगला होता, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत आणला होता सामना. 40 धावांचा सामना 5 ओव्हर्समध्ये शेवटच्या बॉलपर्यंत येणं. ड्राईव्ह चांगला आहे, ऑफ ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये 4था विकेट. कडवला गबसलाय. लगातार 4 धक्के दिलेत पाठोपाठच्या. खरं तर चेंडू मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आणि त्यानंतर लगातार 4 विकेट. सुपर बॉलिंग हर्षद. दोन चेंडूंमध्ये 2 षटकार आले होते आणि त्यानंतर मात्र डाव गडबडलाय. साई संघाचा 3 षटक या ठिकाणी समाप्त झालेत आणि धावफलकावर 22-23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा पाहायला मिळतात, माफ करा. हर्षद कडव या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर 9 विकेट च्या गोलंदाजाच्या नावावर आहेत. सर्वाधिक विकेट आतापर्यंत आपण पाहिलं असेल या स्पर्धेमध्ये त्याला प्राप्त झाल्यात. त्याच्या खालोखाल आज आपण पाहिलं तर
प्रतीक मोकल ज्याच्या नावावर 7 विकेट आहेत. कारण सुपर 3 मध्ये तुम्ही एकदा दाखल झाल्यानंतर कोणतेही गुण मोजले जाणार नाहीयेत, हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे जे काय करायचं आहे तुम्हाला पहिल्या 3 सामन्यांमध्ये करायचं आहे. सोडून दिला होता चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. परंतु त्याच बरोबरीनं हा सगळा परफॉर्मन्स जरी असला तरी ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. प्रल्हाद शिंदे आला गोलंदाजीसाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 23 या आकड्यावर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 10-12 धावा तरी जोडाव्या लागतील साई संघाला. मोठ्या फटक्यांसाठी प्रत्येक जण गेला आणि प्रत्येक जणाचा घात झाला या मॅच मध्ये. आणि ते चित्र वारंवार पाहायला मिळालंय. आणि 5 विकेट सलग आल्यात. मागच्या 5 बॉलमध्ये 5 फलंदाज गमावलेत. साई संघाचा बेजबाबदारपणा नडलाय सध्याच्या घडीला. निखिल मोकल मैदानामध्ये येतोय. 5 चेंडूंमध्ये 5 सफलता प्राप्त केल्यात मीत 11 मोहो या संघानं. कालच्या रात्री आपण पाहिलं MMV धाकटी जुई हा संघ क्वालिफाय झालाय. आजच्या रात्रीमध्ये साई की मोहो. कालचा शेवटचा सामना 30 धावांचा होता आणि 30 धावा डिफेंड झाल्या होत्या. या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिल्या तर 23 धावा झाल्यात. त्यामुळे कदाचित तशा स्वरूपाचा सामना पाहायला मिळेल की काय दुसऱ्याही रात्रीमध्ये. रन्स किती होतील यावर मात्र भवितव्य असेल आता साई संघाचं. घाई बरीच केली सगळ्याच फलंदाजांनी. फटका चांगला आहे. बॉल चाललाय तो वाडी स्ट्रॉंग ऑन कडे. तोपर्यंत मात्र सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु पॉपिंग रीच्या पुढे आला होता. परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक मोहरा मात्र गमावलाय तो संकेत स्पोर्ट्स साई टीमनं. एक पाठोपाठ एक फलंदाज मात्र बाद होत असताना सध्याच्या घडीला थोडीशी स्थिती मात्र वाईट आहे. प्रज्वल मोकल नवीन फलंदाज. ओ क्रॉस बॅटेड स्लॉग स्वीप केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून पाठवलाय. जाईल सीमा पार षटकार. प्रशांत मोकलच्या पॅटमधून मात्र हा षटकार आलाय. अगदी निर्णायक क्षणाला आपण पाहिलं तर षटकार येत असताना साई संघासाठी मदतीला धावून आलाय असंच म्हणावं लागेल. प्रशांत 30 धावा झाल्यात. अजून एखादा मोठा स्ट्रोक 40च्या आसपास ही धावसंख्या लोटू शकेल आणि तेच करायचं आहे. निदान इथून निर्धाव चेंडू जाणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागेल. आणखीन एक मिड विकेटच्या वरतून खेचलाय. जाता जाता प्रशांत मोकलच्या बॅट मधून येतोय सलग दुसरा षटकार.
लगातार 3 षटकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि जर नाही मारलं तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हे वेगळंच पारितोषिक आहे खरं तर. त्याला म्हणायचं होतं की 2 षटकार आले त्याच्यासाठी हे 500 आहेत आणि अजून एक आला तर 1000 मिळतील. प्रतीश मात्रे साई यांच्या वतीने पारितोषिक आहे प्रशांत साठी. प्रशांतचा तिसरा. व्हॉट अ शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. काय खेळतोय. अचानकपणे ऊर्जा दाखवली या फलंदाजानं आणि प्रशांत मोकलच्या बॅट मधून सलगचा हा तिसरा षटकार. फोर्टी टू 42 धावा धावफलकावर. आमचे डान्सर बघाशी थोडेसे शांत झाले होते. 5-6 विकेट्स पटापट पडल्या होत्या परंतु आता मात्र ते सुद्धा उठून उभे राहिलेत. परंतु काय बॅटिंग केलंय. या सिच्युएशनला सोपं नव्हतं खरं तर असे स्ट्रोक्स खेळलं परंतु लगातार 3 षटकाराने मात्र पुन्हा एकदा एक नव चैतन्य निर्माण झालंय ते संकेत स्पोर्ट्स साई संघाच्या स्क्वॉड मध्ये. मोबाईलच्या टॉर्चवर बॉल शोधला जातोय. चला आपण दुसरा बॉल घेऊया कारण तो जर अर्धा तास लागला तर अंपायर्स तुम्हाला जायला सुद्धा उशीर होईल आणि तिकडे साप वगैरे जास्त आहेत. कारण षटकाराचा बॉल आहे शोधून आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीयेत. मॅच बॉल आणलाय आता मात्र पुन्हा एकदा मैदानामध्ये 3 लगातारचे षटकार. 8व्या क्रमांकाच्या प्रशांत मोकलला काय बॅटिंग केले. ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे. कोणत्याही क्रमांकाचा फलंदाज येऊन कधी काय करेल ना याचा नेम नाहीये. इकडे प्रल्हाद शिंदे आता थोडासा कावरा बावरा झाला असेल. चौथा. आणखीन एक फटका परंतु पाहूया इकडे मात्र ओहो बॉल खाली आला आणि इकडे मात्र शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद. काय पॉवर हिटिंग केली होती खरं तर. सलग चौथा शॉट सो मोठा खेळला होता परंतु इकडे मात्र जेल टिपलाय आणि सुटकेचा निश्वास टाकला असेल प्रल्हाद शिंदेनं. सुपर बॅटिंग पॉवर पॅक धमाका पाहायला मिळालाय. तो फलंदाजी करत असताना प्रशांत मोकलनं सगळ्यांना शांत केलंय खरं तर आणि नक्कीच एक चांगली धावसंख्या चांगली टोटल मात्र दिले. ती संख्या स्पोर्ट्स साई संघासाठी 42 धावा धावफलकावर. नॉट अ इझी टास्क फॉर मोहो टीम. 43 धावांची गरज आहे. सोपं नाहीये हे धावा चेस करणं. त्यामुळं इकडे सूर्या मस्करला काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये. मोहो संघ की साई संघ कोणता संघ मात्र सुपर 3 मध्ये दाखल होईल याचं उत्तर मात्र अवघ्या काही मिनिटांमध्येच आपल्याला मिळेल. परंतु एक चांगला सामना मात्र पाहायला मिळेल आणि त्यासाठी मात्र कडवी झुंज देताना दोन्ही संघ दिसतील. 43 रिक्वायर्ड सुपर 3 मध्ये दाखल होण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला बॅट्समन पाठवा प्लीज. त्रेचाळीस धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी. मीत 11 मोह, नशीब शेठ बोहीर, कोहली ज्याने पुरस्कृत केलेला हा संघ. 43 धावा करायच्यात. परंतु मैदानावर धाबांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण जातंय. परंतु तरी सुद्धा मी तर म्हणजे सुपर 3 ची लढाई आहे, त्यामुळं नक्कीच दोनही बाजूनी तेवढा जोर लावला जाईल. चहा पीत पीत गेले तर थोडासा वेळ वाचू शकेल. चला आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे, बॅरिकेडच्या आतमध्ये येऊ नका. आपण बॅरिकेड्स त्यासाठीच लावलेत. आपण थोडंसं बाहेर व्हा. का बऱ्याच वेळेला आतमध्ये आल्यानंतर पटकन बॅटिंग करत असताना फलंदाजांना थोडंसं अडचणी येतात. कधी कधी सेम टी शर्ट असते, त्यामुळे क्षेत्ररक्षक कुठे आहे कळत नाही. त्यामुळे थोडंसं बॅरिकेडच्या पाठीमागे जा, ही विनंती आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. निखिल मोकल पहिले षटक घेऊन सज्ज होतोय. यस अंपायर प्लीज प्रोसीड. सूर्या मस्कर आणि हर्षद कडव अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. $43 रन्स टू विन. सूर्या मस्कर मोठं नाव आहे या टीमचं, आणि सूर्याची बॅट जर तळपली तर हे शक्य आहे. त्याच्यासाठी या धाबा फार मोठ्या नाही आहेत. पाहूया पहिला बॉल निखिलचा. पहिलाच बॉल कव्हर्सला मिसफिल्ड. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाबांकरता चौकार. बॉलवर चौकारानं श्री गणेशा झालाय. चांगला स्ट्रोक. फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन असं म्हटलं जातं. वॉल वेगन. निखिल मोकल पुन्हा एकदा सज्ज होत आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना सूर्यासाठी. सूर्या गुडघा टेकून यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बीट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. रायगड प्रीमियर लीग यंदाची गाजवली या खेळाडूनं. उत्कृष्ट फलंदाज. चॅम्पियन सुद्धा संघ त्याचा राहिला आणि बाईक सुद्धा मिळाली. त्यानंतर नेऱ्याच्या मैदानावर सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळाला होता. आडवा बॅटनं पिकअप स्ट्रोक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फेकी झाले परंतु तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती आणि 2 धाबा पूर्ण करण्यात आल्या. दुहेरी धाबांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 6 नाव. 43 धाबांची गरज आहे. 11च्या सरासरीनं मात्र जायचं आहे. त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये निदान एखादा मोठा स्ट्रोक्स सातत्यानं सिंगल जर ठेवल्या तर मोह संघ सुद्धा तुम्हाला सुपर 3 मध्ये दिसू शकेल. हा चेंडू फुल लेंथ होता. खोलात टाकलाय.
निखिल मोकलचा निर्धाव चेंडू डॉट बॉल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावर. सूर्या म्हस्कर ड्राइव्ह केला, वेगवान स्ट्रोक आहे, बॉल स्ट्रेट ड्राइव्ह निघालाय, साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय, सूर्याच्या बॅटमधून चौकार. दहा धावा धाव फलकावर. 11ची सरासरी आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि 10 धावा नेक टू नेक. पहिल्या ओव्हरमध्ये तरी आतापर्यंत ते चित्र पाहायला मिळाले. स्वीप करायचा होता, कनेक्ट प्रॉपर झाला नाही, ऑन साइडला बॉल निघालाय, पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. सिंगल येते, पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 11 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. जी धावगती अस्किंग रन रेट राखायचा आहे मीत 11 मोहो संघाला, तो पहिल्या ओव्हरमध्ये निदान राखलाय, परंतु हे प्रत्येक ओव्हरमध्ये करावं लागेल तरच हा सामना जिंकता येण्यासारखा आहे. आणि सूर्या म्हस्कर जर शेवटपर्यंत थांबला तर मग मॅच घेऊनच येतो, हा त्याचा इतिहास आहे आतापर्यंतचा. दुसरं षटक घेऊन अनिकेत मोकल आलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सूर्या म्हस्कर ऑन स्ट्राइक. कनेक्ट प्रॉपर झाला नाहीये, विकेटवर चेंडू घरंगळत राहिला. पहा अनिकेत खरं तर नॉन स्ट्राइक एंडला फेकण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु ती रिस्क घेतली नाही त्यांनी. सिंगल आली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 12 नाऊ. 1 डझन धावा धाव फलकावर आहेत सध्याच्या घडीला. पहिल्यांदा स्ट्राइक मिळेल ते हर्षद कडवला. 7 चेंडू खरं तर तो उभा होता नॉन स्ट्राइक एंडला. चांगली बॉलिंग केली आज या खरं तर खेळाडूनं. अनिकेतचा हा बॉल लॉफ्ट केलाय, समोर सापडू शकतो आणि लॉंग ऑफला झेल टिपलाय. पहिला धक्का लागेल, ब्रेक थ्रू दिला अनिकेत मोकलनं. फर्स्ट विकेट डाऊन विदाउट स्कोरिंग रन. यावेळेस हर्षद कडव परतीच्या प्रवासाला. मधोमधी माता भवानी, साई गावाचे मधोमधी माता भवानी. 12 या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. हर्षद कडव मैदानाच्या बाहेर आलाय. मिथुन पाटील इन झालाय. हा लीडर बॅटर, अतिशय विस्फोटक फलंदाज ओळखला जातो या संघाचा. लांब लचक षटकार मारण्यासाठी खरं तर ओळखला जातो हा खेळाडू. पुढ्यात टाकला तर त्याच्यावर घाव घातलाच म्हणून समजा. अनिकेत मोकल सफलता प्राप्त झाले या ओव्हरमध्ये. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं. नवीन येणारा फलंदाज
मिथुन पाटीलसाठी व्हेरी सरप्राइझिंग, अनएक्सपेक्टेड होतं खरं तर मिथुनसाठी असा काहीसा चेंडू येईल आणि त्याचमुळे या गतीनं मात्र बेट केलंय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. अनिकेत मोकलला ठाऊक आहे मिथुन पाटीलची बॅटिंग. आपटलाय बॉल, थोडासा बॅकफूट वरून स्लॅश केला होता. कव्हर पॉइंटला थोडंसं फंबल पाहायला मिळतोय, परंतु एकच धाव. काय बॉलिंग केली या ओव्हरमध्ये, असं बॅकफूटवर आणलंय मोहो संघाला. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा आल्यात. जे षटक बघाशी आपल्याला पाहायला मिळालं होतं हर्षल पाटीलकडून. मोहो संघाच्या त्यानं त्या ओव्हरमध्ये फक्त 2 धाबांचं षटक टाकलं होतं दुसरं. इकडे सुद्धा तसंच काहीच चित्र पाहायला मिळाले. आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये 2च धाबा आल्यात. परंतु सूर्या मस्कर ब्रँड आहे सध्याच्या घडीला. फटका फसलाय, बॉल हवेत. इट्स अ बिग विकेट. मोठा मासा गळाला लागलाय. जल्लोष पाहायला मिळतोय साईकरांचा. आणि मीत 11 मोहो संघानं आपला सुपरस्टार गमावलाय. सूर्या मस्कर बॅक टू द पवेलियन. तेरा धावा धावफलकावर. 2 फलंदाज बाद झाले. दोनही सलामीवीर मैदानाच्या बाहेर गेलेत. पहिल्यांदा हर्षद कडवणी, त्याच्या पाठोपाठ आता मात्र बिग विकेट सूर्या मस्कर परतलाय. मिथुन पाटीलच्या साथीला आता मात्र अन्वेष पाटील आलाय. फटका यावेळेस लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, झेल टाकलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आणि नव चैतन्य दिलं या षटकारांना. आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना अन्वेष पाटीलच्या बॅटमधून षटकार. नशीब शेठ बोईरच्याने पुरस्कृत केलेला संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा 12 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. हा षटकार थोडंसं कॅल्क्युलेशन बिघडवू शकतो साई संघासाठी. कारण जो प्रेशर बिल्टअप केलं होतं ना अनिकेत मोकलनं, पहिला 5 बॉलमध्ये 2 धक्के दिले, दोनही महत्वाच्या विकेट्स मिळवल्या आणि 2च धावा दिल्या होत्या. परंतु शेवटच्या बॉलवर आलेला षटकार थोडासा गोंधळ घालू शकतो या मॅचमध्ये. परंतु पाहूया, अजूनही 12 बॉलमध्ये 24 धावा करायच्या आहेत. धावा बऱ्याच करायच्या आहेत खरं तर. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले ते 3 षटकार प्रशांत मोकलनं दिलेली साई संघाला उभारी, नवसंजीवनी देणारे ते षटकार ठरले आणि म्हणूनच त्या 3 षटकारांच्या जोरावर लढतोय सध्याच्या घडीला संकेत स्पोर्ट्स साई. प्रतीकचा हा बॉल पुल केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार की षटकार, पंचांच्या इशाराची आम्ही जरूर वाट पाहूया. एक्झॅक्टली कुठे ब्लँड झालाय चेक करूया आपण. आणि षटकार आहे.
मागच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार खाल्लेत साईनं. त्याचमुळे इकडे मात्र या मॅच मध्ये कमबॅक करत असताना मीत 11 मोहो संघ आता मात्र 11 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. 18 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 11. बीट केला इकडे मात्र चांगला बॉल, लेंथ बॉल, थोडासा क्रीजच्या खोलीचा वापर केला होता फलंदाज मिथुन पाटीलला. डॉट बॉल आला. डॉट बॉल जेव्हा जेव्हा येतील थोडंसं प्रेशर मात्र अजून वाढू शकेल. प्रतीक मोकल आज चांगला खेळ राहिलाय. प्रतीक मोकलचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकं जुळलेलं नाहीये. वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर वेगानं पुढे आलाय. सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. आता मात्र येणारे 9 बॉल आणि 17 धाबांची गरज आहे. 17 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 9 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये येऊन पोहोचलंय. मिथुन पाटील आणि अन्वेष पाटील अशी जोडी आहे. शॉट ऑफ लेंथ होता, कटकळाचा प्रयत्न. इकडे मात्र यष्टीरक्षकाच्या पुढ्यात पडला हा झेल. राकेश आहेत यष्टांच्या पाठीमागे, थोडासा नाराज दिसतोय प्रतीक. एक धाव आली आणि या सिच्युएशनला विकेट्स फार महत्वाच्या आहेत आणि ती विकेट मिळाली असती. जेव्हा स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते, खरं तर शेवटच्या मॅचेस तुम्ही खेळता, वैयक्तिक कॅल्क्युलेशनसाठी सुद्धा विकेट्स त्याचे गुण बेस्ट बॉलरसाठी, भारत सिरीजसाठी ग्राह्य धरले जातात. आणि अशा सिच्युएशनला मात्र प्रतीकसाठी मॅच बरोबर गुण सुद्धा महत्वाचे असतील. एक धाव आली, चांगलं कमबॅक केले गोलंदाज प्रतीक मोकलला. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता आणि त्यानंतर मात्र कमालीचं पुनरागमन. शेवटचे 7 बॉल 15 धावांची गरज. 50 नीडेड नाव. 7 चेंडू आणि 15 धावा. नॉट अ इझी टास्क फॉर मोहो टीम. सोपं नाही या मैदानावर, परंतु एखादा षटकार मात्र आणि कदाचित हाच तो चेंडू निवडावा लागेल. थोडंसं अंतर कमी करता येण्यासारखं आहे. चांगला बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल, सुपर बॉलिंग फ्रॉम प्रतीक मोकल. जरी विकेट मिळाली नसली तरी सुद्धा टिचून बॉलिंग मात्र पाहायला मिळाले आणि त्याचमुळे सामना थोडासा कठीण होत असताना शेवटचे 6 बॉल 15 धावांची गरज. शेवटच्या 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. आजच्या रात्रीमध्ये इकडे मात्र कोणता संघ पुढे जाणार? कालच्या रात्रीमध्ये धाकटी जुई संघानं बाजी मारली होती. आजच्या रात्रीमध्ये साई पुढे निघणार की मोहो? शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या 20 धावा, प्रल्हाद शिंदेनं दिलेले 3 षटकार लगातार, त्याच धावा जवळजवळ थोड्याशा महागड्यात ठरत असताना 15 धावा काढायच्या आहेत आणि कुठेतरी ते महागडं षटक, इकडे 4थं सुद्धा महागडं षटक करावं लागेल. प्रशांत आलाय. सहा बॉल आणि 15 रन्सची आवश्यकता. पहिला चेंडू, इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉल साठी. फिल्डिंग टीमने चॅलेंज दिले अंपायरच्या निर्णयावर. चेक करूया आपण एक्झॅक्टली काय घडलंय. प्रशांत गावण व्हाईट ऊर्ध विकेटनं हा बॉल. सो व्हाईट बॉल. अतिरिक्त रन मिळाली. स्कोर मूव्स टू 29. 6 बॉल 14. ओ शॉट ऑफ लेंथ, हाफ ट्रॅकर होता, पूल केलाय, मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. बॉल जाईल सीमा पार. षटकार.
बॉलवर आलेल्या 7 धावेनं आता मात्र पुन्हा एकदा टेन्शन वाढलंय ते संख्य स्पोर्ट्स साईचं. चित्त थरारक लढत मात्र पाहायला मिळते. आणखीन एक सरपंच चषकामधली फुल पैसा वसूल, फुल वेळ वसूल खरं तर मॅच आहे. सगळ्याच मॅचेस खरं तर सरपंच चषकाच्या या सगळ्यात चांगल्या झाल्यात. आणखीन एक आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार फटका, षटकार. साऱ्या नजरांचा तो खास. दोन धावांची गरज आता मात्र. लगातार 2 षटकारांना सामना फिरवलाय. नशीब शेठ मोहीर यांच्या मोहो संघानं आणि स्क्वार कट सुपर 3 मध्ये दाखल होईल. मीत 11 मोहो संघ तुमच्या सरपंच चषकाच्या दुसऱ्या रात्री संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होतोय. वेल प्लेड मोहो टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक.